नमस्कार मंडळी, डेली लाईफ स्टोरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे धिरडे, पण जरा वेगळ्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्हाला जर रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, इथे आपण ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी ही ज्वारी एक रात्रभर छान पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. आणि आता मी त्यामधलं पाणी निथळून एका ताटामध्ये काढून घेतली आहे. आणि आता आपण ही छान मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. हे बघा, मी केली ऑलरेडी अर्धी बारीक. त्याप्रमाणे असं छान बारीक करून घ्यायचे. आणि परत हे पीठ थोडं 5-6 तासासाठी मुरायला ठेवायचं आहे. एक रात्रभर भिजवून घेतली आहे मी ज्वारी, परत एकदा सांगते. त्यानंतर असं मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे. आणि बारीक केल्यानंतर परत 5-6 तास भिजू द्यायचे, किंवा मग एक दिवसभरही पीठ भिजत ठेवलं म्हणजे मुरत ठेवलं तरी चालेल. आता ही उरलेली ज्वारी पण थोडंसं पाणी घालून छान बारीक करून घ्यायची आहे. आणि हे बघा, आपली सर्व ज्वारी मिक्सरमधून छान बारीक करून झालेली आहे. आता मला हे संध्याकाळी बनवायचे होते ज्वारीचे धिरडे, म्हणून मी ही प्रोसेस अगोदर करून ठेवली आहे. मी काल रात्री ज्वारी भिजत घातली होती आणि आता हे संध्याकाळपर्यंत हे पीठ मुरत ठेवणार आहे. यामध्ये मीठ वगैरे बाकी काहीही टाकणार नाही आहे. जेव्हा मला बनवायचं आहे तेव्हाच मी यामध्ये मीठ आणि थोडासा ओवा घालणार आहे चवीसाठी. चला आता हे मुरायला ठेवूया. हे बघा, आपण सकाळी मुरायला ठेवलेलं ज्वारीचं पीठ आता छान मुरलेलं आहे धिरडे बनवण्यासाठीचं. आणि त्यामध्ये मी थोडंसं मकाचं पीठ पण टाकलं आहे, जास्त नाही, एवढा चम्मच भरून मकाचं पीठ टाकलं आहे, जेणेकरून ते धिरडे जास्तीत जास्त कुरकुरीत येतील, क्रिस्पी मस्त डोशासारखे लागतील. त्यामुळे मी त्यामध्ये एवढा चम्मच मकाचं पीठ यूज केलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी आणखी चांगली चव येण्यासाठी थोडासा ओवा पण टाकणार आहे. हे बघा, आणि आता हे छान मिक्स करायचं आहे. इकडे मी पॅन छान तेल लावून गरम करायला ठेवलं आहे. आणि हे बघा, हे सर्व मिश्रण मी छान मिक्स करून घेतलं आहे. आणि आता यामध्ये आपण छान रंग येण्यासाठी थोडीशी हळद पण टाकणार आहे. हे बघा, आणि ही हळद आता छान मिक्स करून घ्यायची आहे. हे पीठ थोडंसं घट्ट वाटतं आहे, त्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घालणार आहे, जास्त नाही. हे बघा, आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, असं छान मिक्स करायचं आहे. आता हे मस्त मिक्स झालं आहे. आता आपण याला छान तव्यावरती पसरवून घेऊया. आणि हे बघा, हे असं छान पसरवून घ्यायचं आहे. जास्त जाड लेअर पण नाही पसरवायची आणि जास्त पातळ पण नाही, डोशापेक्षा थोडंसं जाड लेअर पसरवायचं आहे. आणि हे सगळं करताना गॅस कमी ठेवायचा आहे. सुरुवातीला पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे तेल लावून, आणि नंतर गॅसची फ्लेम करायची आहे. जास्त फुल गॅसवरती हे बनवायचं नाही आहे. आणि आता यावरती आपण झाकण ठेवणार आहे. धिरड्यांसोबत खाण्यासाठी मी ही शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. जरा घाई असल्यामुळे याची रेसिपी मला दाखवता आली नाही. याची रेसिपी मी वेळ मिळाला तेव्हा डिटेलमध्ये शेअर करेन. दुसऱ्या साईडला, आणि हे बघा किती छान क्रिस्पी दिसतंय. आणि आता दुसऱ्या साईडला पण छान परत क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. चला तर मग मंडळी, तुम्हाला कशी वाटली ज्वारीच्या धिरड्यांची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सगळ्यांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.